सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका प्रॉडक्टचं रिव्ह्यू करणार आहोत, प्रॉडक्टची माहिती घेणार आहोत. तर हे जे प्रॉडक्ट आहे ते सगळ्यांच्या आपल्या उपयोगाला येणार आहे. तर ह्याच्यामध्ये एक पेन आहे. तर तो पेन आपल्याला त्या पेनची माहिती घ्यायची आहे आणि तो पेन साधा पेन नाही, तर तुमचं गुप्त कॅमेरा त्याच्यामध्ये लपलेला आहे. तर ते आजच पार्सल आलेलं आहे. तर त्याची आज माहिती व्हिडिओमध्ये या देणार आहे मी. आणि त्या गुप्त कॅमेऱ्यामुळे तुमच्या खिशाला लावल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग आपोआप चालू होईल. आणि तुमचं कोणताही भांडणाचा विषय असेल, शेतीविषयक भांडणं असतील किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला गुप्त जर माहिती काढायची असेल किंवा गुप्त कॅमेऱ्यामध्ये एखादा माणूस तुम्हाला फसवत असेल किंवा एखादी व्यक्ती बोलल्यानंतर त्याच्यानंतर ते खोटं बोलून ते निर्णय बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यावेळी हे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तर आता आपण डायरेक्ट बघू या बॉक्समध्ये काय आहे आणि त्याचं वर्किंग कसं असतं ते बघू. हा जो बॉक्स आहे हा जो एकदम कमीत कमी किमतीमध्ये घेतलेला आहे. 470 रुपये याची किंमत आहे. आणि याच्यापेक्षा चांगले सुद्धा पेन आहेत. परंतु तुम्ही सुरुवातीला यूज म्हणून जर करायचा असेल तर याचा वापर कसा होतो, काय होतो, याच्यासाठी जर तुम्ही स्टार्टिंग मध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तर हा पेन घ्या तुम्ही. 470 रुपयाला. आता हे अमेझॉनचं कुरिअर आलेलं आहे. तर आता इथं मी खोलून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे किंवा काय. तर याचं बघतो आता कुठे कसं खोलायचं. तर हा आता बॉक्स खोललेला आहे मी. याच्यामध्ये हे बघा पार्सल आहे एवढं. तर याच्यामध्ये हे चित्र दिसतंय तुम्हाला. हा पेन आहे, हे पेन ड्राईव्ह आहे. तर हे पेनचं आहे, या पेनचं आहे. तर हा पेन आपण खोलून बघूया. ह्या बॉक्स बाजूला ठेवतो मी. तर आता हे खोलायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हा पेन आहे. तर ह्याच्यात अजून काय आहे बघू आपण. तर हे चार्जिंगसाठी कॉर्ड दिलेले आहे आणि याचं मॅन्युअल गाईड दिलेलं आहे. तर कसं वापरायचं, काय वापरायचं याची माहिती दिलेली आहे याच्यावर. तर कसं जोडायचं, काय करायचं हे संपूर्ण माहिती आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4 अशा पद्धतीने सांगितलं. ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर ते इंग्लिशमध्ये बघावं लागेल आपल्याला. तर ही टोटल माहिती आहे. ही जरा बाजूला ठेवतो मी. हे बॉक्स पण बाजूला ठेवतो. तर ही कॉर्ड आहे त्याची चार्जिंगसाठी. हा पेन आहे. इथं मेमरी कार्ड टाकू शकतो आपण आणि इथं चार्जिंग करू शकतो. तर मेमरी कार्ड आता याला लावायचं आहे आपल्याला. तर हे मेमरी कार्ड आहे. तर ह्याच्यामध्ये मी हे आता टाकतो ह्याच्यामध्ये मेमरी कार्डमध्ये. तर हे अशा प्रकारे मेमरी कार्डमध्ये बसवायचं. हे बघा एवढं बसतंय हे. तर हे बसवायचं आणि हे लावून टाकायचं. हा पेन जो आहे तो चार्जिंग करून घ्यायचा. सुरुवातीला पार्सलमधनं आल्यानंतर चार्जिंग नसेल तर चार्जिंग करून घ्यायचं. आता ही जी पिन आहे ती ह्याच्यामध्ये असे जोडायची आणि हे तुमचं जो मोबाईलचा चार्जर असतो तर त्या मोबाईलच्या चार्जरला लावायचं आणि मोबाईलचा चार्जर प्लगला लावायचा आणि हे तुमचं चार्जिंग व्हायला चालू होतं. तर हे 8 GB मेमरी कार्ड आहे. तर 8 GB पेक्षा कमी चालेल, कारण याच्यामध्ये जे रेकॉर्डिंग आहे ते 9 ते 10 मिनिटाचं फक्त होऊ शकतं आणि चार्जिंगला अर्धा तास लागतो याला. तर ते तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला वापरून बघितल्याशिवाय कळणार नाही. तसं वापरायला थोडंसं सुरुवातीला अवघड आहे, परंतु काही सर्व मेथड शिकल्यानंतर तुम्हाला ते सगळं सोपं जाणार आहे. आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण केलेला आहे, तो व्हिडिओ पण दाखवणार आहे. तर हे कसं, हे मेमरी कार्ड सुद्धा टाकता वेळी व्यवस्थित टाकावं लागतं, नाहीतर तुमचं रेड कलर ऑन ऑफ व्हायला लागतो, रेड सिग्नल द्यायला चालू करतं. तर हे मेमरी कार्ड सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित टाकायला लागतं. आणि हा जो पेन आहे आपला
तर पेन हा हे जर असं हे केलं फिरवलं की तुमचं टोक बाहेर येते आणि हे असं इकडे फिरवलं की तुमचं टोक आत जाते. तर हे या पेनला जोडायचं. याच्या अगोदर मेमरी कार्ड कसं टाकायचं ते सांगतोय मी तुम्हाला. या अशा पद्धतीनं मेमरी कार्ड टाकू शकता तुम्ही. या अशा पद्धतीने टाकायचं. असं मेमरी टाकल्यानंतर इथं तुम्ही पाठीमागे बघायचं. इथं कॅमेरा असतो, हे पुढच्या साईडला कॅमेरा असतो आणि इकडं पाठीमागे बघायचं. पाठीमागे बघितल्यानंतर इथं जे आहे ते बटन दाबून धरायचं. दाबून धरल्यानंतर हा तुम्हाला ग्रीन सिग्नल लागेल. ग्रीन सिग्नल लागल्यानंतर जर फोटो काढायचे जर असतील तर हे करून सोडायचं. असं हा एक फोटो निघाला, हे 2 फोटो निघाले, हे 3 फोटो निघाले, 4 फोटो निघाले, 5 फोटो निघाले. तर हे फोटो काढता वेळी हे असं वापरायचं. आणि ज्या वेळी आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे तर त्यावेळी थोडं अडचण येते आपल्याला. म्हणजे ते प्रॅक्टिकली शिकावं लागतं तुम्हाला. आणि याच्या संदर्भात अजून कुठलेही व्हिडिओ बघितले तर चालतील तुम्ही. तर त्याचं प्रॅक्टिस करा. आणि ह्या दाबल्यानंतर 5 सेकंद दाबावं लागतं. त्यानंतर दाबल्यानंतर 3 वेळा ते ब्लिंक होतं. जो हिरवा सिग्नल आहे 3 वेळा ब्लिंक होतं आणि बंद पडतो सिग्नल. त्यावेळी समजायचं की आपण रेकॉर्डिंग चालू आहे. आणि दाबून जर लाल आला तर ते कायमस्वरूपी बंद होतं. पेनचं रेकॉर्डिंग सगळंच बंद होतं. तर हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. नाही, हे फोटोच झालं बघा. एक झालंय म्हणजे हे फोटोच आहे. हे बघा सलग 3-4 वेळा 2-3 वेळा तरी ब्लिंक झालं. आता हे शूटिंग चालू झालं. तर हे शूटिंग चालू आपल्याला किती 9 मिनिटाचं साधारण शूटिंग करता येते. तर हा गुप्त कॅमेरा आहे. तर या गुप्त कॅमेऱ्याने तुम्ही शूटिंग करू शकता. कारण शेतीचे वादविवाद असतात तर त्या संदर्भात हे भांडणं झाले जरी होत असेल किंवा गुन्हेगारी स्वरूपाची कुठलीही ऍक्टिव्हिटी जर असेल तर त्यासाठी ह्या पेनचा तुम्ही वापर करू शकता. त्यामुळं हे जे शूटिंग आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही लोकांना शेअर करा. हे आता बंद झालं आणि हे दाबून धरलं की लाल होतं आणि ते कायमचं बंद होतं. हे बघा हे आता कायमस्वरूपी बंद झालं. आता परत एकदा दाखवतो तुम्हाला. हे दाबल्यानंतर चालू होतं, हे दाबल्यानंतर चालू झालं आणि फोटो काढता वेळी फक्त दाबून सोडायचं. हे फोटो काढला, हे फोटो काढला, हा फोटो काढला आणि हे तुम्ही फोटोच आहे. शूटिंगच्या वेळेचं सांगतोय मी तुम्हाला. 1 2 3 वेळा असं ब्लिंक होतं ते की आता हे शूटिंग झालं आपण असं समजायचं. तर जे शूटिंग जे केलेलं आहे मी टेरेसवर तर त्याचं पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं शूटिंग असतं. आणि शूटिंगची क्वालिटी थोडीशी लो असते. तर याच्यामध्ये पण पेन भरपूर आहेत. पण प्रत्यक्षात तुम्ही अजून 2000-5000चे सुद्धा पेन आहेत. तर त्यांची खरेदी करून त्या कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे ती बघू शकता. तर हे अशा पद्धतीने आहे. तर ते याची शूटिंगच्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण दाखवणार आहे मी तुम्हाला. बंद केला आपण आणि कायमचं बंद करायचं आहे. हे लाल झाले हे कायमचं बंद होतं. तर हे तुम्हाला समजलंच असेल. तुम्ही सुद्धा गुप्त कॅमेऱ्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला वापरायला काय हरकत नाही.